मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे जो जवळपास प्रत्येक मुलाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. अनेक मुलं विचार करतात, ती माझ्याशी चांगली बोलते, ती माझी काळजी घेते, ती माझ्यासोबत वेळ घालवते, पण अचानक तिचं वागणं का बदलतं? कधी ती मुद्दाम शांत राहते, कधी तुमच्या एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया पाहते, कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीवर नाराज होते आणि तुम्हाला वाटतं ती नेमकं काय तपासत आहे. मित्रांनो, सर्व स्त्रिया असं करतात असं नाही आणि हे नेहमी जाणीवपूर्वकही नसतं. पण मानसशास्त्र सांगतं की अनेक लोक नात्यात समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्या वागणुकीकडे बारकाईने पाहतात. कारण कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात असा साथीदार हवा असतो ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल. चला तर मग जाणून घेऊया त्या 7 गोष्टी ज्यांच्या आधारे अनेक स्त्रिया पुरुषांचा स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न करतात. परीक्षा क्रमांक 1, तुम्ही संकटात कसे वागता. मित्रांनो, जेव्हा सर्व काही छान चाललेलं असतं तेव्हा चांगलं वागणं खूप सोपं असतं, पण खरा स्वभाव संकटात दिसतो. समजा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला किंवा एखादं भांडण झालं किंवा तिच्याकडून एखादी चूक झाली. अशा वेळी तुम्ही शांत राहता की लगेच रागाने बोलायला सुरुवात करता? कारण अनेक स्त्रिया हे पाहतात की भविष्यात मोठी समस्या आली तर हा माणूस कसा वागेल. जो पुरुष प्रत्येक छोट्या गोष्टीवर नियंत्रण गमावतो तो विश्वास निर्माण करू शकत नाही, पण जो शांत राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो तो सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. आणि सुरक्षितता हे आकर्षणाचं एक मोठं कारण असतं. परीक्षा क्रमांक 2, तुम्ही दिलेला शब्द पाळता का. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमचे शब्द कमी आणि कृती जास्त पाहतात. समजा तुम्ही म्हणालात मी तुला संध्याकाळी फोन करेन, पण तुम्ही फोन केला नाही. एकदा झालं तर ठीक आहे, पण सतत असंच होत राहिलं तर विश्वास कमी होऊ लागतो. अनेक स्त्रिया हे पाहतात की तुम्ही बोलता ते करता का, कारण नातं शब्दावर नाही विश्वासावर उभं असतं. परीक्षा क्रमांक 3, तुमचा संयम किती आहे. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण नात्यात संयम खूप महत्वाचा असतो. कधी ती व्यस्त असेल, कधी तिचा मूड ठीक नसेल, कधी तिला एकटं राहायचं असेल. अशा वेळी तुम्ही तिचा आदर करता का की सतत दबाव टाकता. जो पुरुष समोरच्या व्यक्तीच्या मर्यादा समजून घेतो तो जास्त परिपक्व वाटतो. परीक्षा क्रमांक 4, तुम्ही इतरांशी कसे वागता. मित्रांनो, ही खूप मोठी परीक्षा असते, कारण प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीशी चांगलं वागू शकतो. पण प्रश्न असा आहे, तुम्ही इतरांशी कसे वागता. वेटरशी, दुकानदाराशी, गरीब व्यक्तीशी, तुमच्या कुटुंबाशी, तुमच्या मित्रांशी, कारण याच गोष्टी तुमचं खरं व्यक्तिमत्व दाखवतात. जर एखादा पुरुष इतरांना कमी लेखत असेल तर भविष्यात तो तिच्याशी तसाच वागू शकतो. परीक्षा क्रमांक 5, तुम्हाला स्वतःचा आदर आहे का. मित्रांनो, हा मुद्दा अनेकांना समजत नाही. काही लोक प्रेमाच्या नावाखाली स्वतःलाच विसरून जातात. ते स्वतःची किंमत दुसऱ्या व्यक्तीच्या लक्षावर ठरवू लागतात. जर रिप्लाय आला तर आनंद, नाही आला तर पूर्णपणे दुःखी. पण आत्मसन्मान असलेली व्यक्ती वेगळी असते. ती प्रेम करते पण स्वतःला हरवत नाही. असा आत्मविश्वास अनेकांना आकर्षक वाटतो. परीक्षा क्रमांक 6, तुम्ही तिचं खरंच ऐकता का. मित्रांनो, काही पुरुष फक्त बोलतात पण ऐकत नाहीत. समजा ती तुम्हाला तिच्या आयुष्यातील एखादी महत्वाची गोष्ट सांगते. काही दिवसांनी तुम्हाला ती गोष्ट आठवते का. तुम्ही तिच्या भावनांना महत्व देता का. कारण लक्षपूर्वक ऐकणं म्हणजे आदर दाखवणं. आदराशिवाय प्रेम अपूर्ण असतं. परीक्षा क्रमांक 7, तुमचं आयुष्य फक्त तुमच्या भोवती फिरतं का. मित्रांनो, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अनेक वेळा लोक प्रेमात पडल्यावर स्वतःची स्वप्न विसरतात. त्याचं पूर्ण लक्ष फक्त एका व्यक्तीवर केंद्रित होतं. पण वास्तव वेगळं आहे. आकर्षक व्यक्ती ती असते जिचं स्वतःचं आयुष्य असतं, स्वतःची ध्येय असतात, स्वतःची एक ओळख असते. कारण जे लोक स्वतःच्या आयुष्याला महत्व देतात त्यांच्यात नैसर्गिक आत्मविश्वास असतो. मित्रांनो, एक सत्य लक्षात ठेवा, निरोगी नातं हे कोणाची परीक्षा घेण्यासाठी नसतं, ते एकमेकांना समजून घेण्यासाठी असतं. जर एखादी व्यक्ती तुमच्या स्वभावाकडे, वागणुकीकडे आणि निर्णयाकडे लक्ष देत असेल तर त्याचा अर्थ ती तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून कोणाला प्रभावित करण्यासाठी खोटे व्यक्तिमत्व तयार करू नका, दिखावा करू नका. फक्त स्वतःला रोज थोडंसं चांगलं बनवत राहा.
कारण शेवटी रूप काळानुसार बदलतं. पैसा येतो जातो, पण चांगला स्वभाव, प्रामाणिकपणा, आदर आणि आत्मविश्वास या गोष्टी कायम राहतात. आणि याच गोष्टी एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने आकर्षक बनवतात. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक विषयासह. धन्यवाद.